परीस हा चित्रपट प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एखादी घटना किंवा एखादी व्यक्ती किंवा असं काहीतरी घडतं जे परिसाचं काम करून जातं आणि संपूर्ण आयुष्य उजळून निघतं। आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्याला उभं करणारा एखादा माणूस असतो, मग ती तुमची बायको असेल, तुमची आई असेल, तुमचे गुरु असतील, तुमचा मित्र असेल, जो आयुष्यात आल्यामुळे तुमच्या आयुष्याला वेगळं वळण लागतं। त्या वळण देणाऱ्या माणसाचं, ज्याच्यामुळे या फिल्ममधला जो प्रोटॅगनिस्ट आहे त्याचं आयुष्य उजळून जातं, अशा परिसाचं, अशा माणसाचं काम मी केलेलं आहे। तो एक शिक्षण अधिकारी आहे आणि तो एका खेडेगावातून चाललेला आहे आणि त्याची कार बिघडते आणि एका टपरीवर एक चहा बनवणारा मुलगा आहे, तो चहा घेऊन येतो, चहा आणि भजी घेऊन येतो आणि त्या दोघांचा जो संवाद होतो तो त्या लहान मुलाला खूप इन्स्पायर करून जातो आणि तो पुढे शिक्षणाचं महत्त्व आणि खूप मोठा शैक्षणिक अधिकारी होतो। हे कशाला? हे जादूचं पेन आहे। या पेनाने अभ्यास केलास तर मोठा साहेब होऊ शकतो। तरी सुद्धा त्याला ही व्यवस्था जगू देत नाही सुखाने, त्याच्यातूनही तो कसा मार्ग काढतो, ज्याला हा माणूस कारणीभूत असतो, अशी ही एक कथा आहे। आणि मला असं वाटतं की प्रत्येक इन्स्पायर होऊ पाहणाऱ्या, काहीतरी करू पाहणाऱ्या, अरे अजून कितीतरी मोठी आव्हानं फेस करायची, मला माझ्या ध्येयापासून कोणीच हलवू शकत नाही। जिनबरोबर मी पहिल्यांदा काम केलं, खूप सिनियर आहेत ते आणि त्यांची एकंदर काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर लक्षात आलं की या माणसाने खूप काम केलेलं आहे। त्यांचं शॉर्ट डिव्हिजन आणि त्यांच्या डोक्यात असलेला कंप्लीट सीन जसाच्या तसा कन्व्हिन्स करताना, कॅरेक्टर सांगतानाच त्यांच्या मागे किती वर्षांचा अनुभव हे कळून येत होतं। मला त्यांच्याबरोबर काम करायला खूप मजा आला। आता यापुढे कुठल्याही देशमुख मास्तरांना राजकीय यंत्रणेपुढे नमतं घ्यावं लागणार नाही याची काळजी घेईन। आणि जे प्रोड्युसर आहेत शरद सर, तो तर अद्भुत माणूस आहे। त्या माणसाला हा विषय आवडला आणि त्यांनी म्हटलं की हा चित्रपट भलेही खूप नाही चालला तरी चालेल, परंतु हाच विषयावर मी चित्रपट करणार आहे आणि त्याच्यातली ही भूमिका किशोर कदमलाच करायला मी सांगणार आहे। कारण त्यांनी माझं जोगवातलं काम पाहिलं होतं आणि त्यांनी फोन स्वतः केला की मी जोगवातलं काम पाहिलेलं आहे, तुम्ही या रोलसाठी कितीही पैसे मागा, तुम्हीच हवे आहेत मला, आणि म्हणून मी ते काम केलं। मी ऑफकोर्स कुठल्याही माणसाला एक्सप्लॉइट कधीच करत नाही। ज्या प्रेमाने त्यांनी मला बोलवलं त्याच प्रेमाने मी काम केलं, त्यांचा खूप खूप आभारी आहे। शाळा काढणं आमचा धंदा आहे। First be a part of the system and then change the system. हा चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये जाऊन पाहावा असं मला मनापासून वाटतं।